हेलो बच्चों, गुड मॉर्निंग एवरीबॉडी। कैसा चल रहा है आपका? अच्छा चल रहा है, ओके। तो पहा, लास्ट लेक्चर पर्यंत आपण कोणता टॉपिक कव्हर केला होता? कोणता टॉपिक? सम इम्पॉर्टंट कंपाउंड ऑफ डी ब्लॉक एलिमेंट केमेनोफोर खत्म किया था कि नहीं किया था? किया था, ओके। चलो, तो आज के लेक्चर में हमें एक नया पॉइंट कंटिन्यूस करना है। कौन सा नया पॉइंट है? देखो एक बार, ए ब्लॉक एलिमेंट्स। आता ए ब्लॉक एलिमेंट्स इन द मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये कुठे असणार आहेत? बॉटम ऑफ द पिरियोडिक टेबल. पिरियोडिक टेबलच्या बॉटमला दोन सिरीज असणार आहेत. कोणत्या सिरीज असणार आहेत? एक लॅन्थेनाइड सिरीज. कोणत्या असणार आहेत? की याच्यामध्ये टू सिरीज आहेत. किती सिरीज असतील? टू सिरीज असतील. एक असणार आहे कोणती? लॅन्थेनाइड. कोणती आहे? लॅन्थेनाइड्स. आणि दुसरी सिरीज असणार आहे कोणती? ऍक्टिनाइड्स. कोणती सिरीज असणार आहे? ऍक्टिनाइड सिरीज. आणि दुसरी पहिली कोणती आहे? लॅन्थेनाइड सिरीज. अशा किती सिरीज आपल्याकडे येतात? दोन सिरीज असणार आहे. कशामध्ये? या ब्लॉक एलिमेंट्स मध्ये. तर आता टोटल एलिमेंट जर घेतलं तर लॅन्थेनाइड सिरीजला 14 एलिमेंट्स आहेत. किती एलिमेंट्स आहेत? लॅन्थेनाइड सिरीजला 14 एलिमेंट्स आहेत. आणि ऍक्टिनाइड सिरीजला सुद्धा किती एलिमेंट्स आहेत? 14 एलिमेंट्स आहेत. असे टोटल किती आहेत? 28 एलिमेंट्स. किती आहेत? 28 एलिमेंट्स इन द एप ब्लॉक्स मध्ये. कोणामध्ये? एप ब्लॉक मध्ये. आता हे 14 एलिमेंट कुठे असणार आहे? ऍटॉमिक नंबर 58 to 71. टोटल किती? 14. त्याच्यानंतर इथे असणार आहे ऍटॉमिक नंबर 90 to 103. टोटल एलिमेंट किती? 14. म्हणजेच एफ ब्लॉक एलिमेंट जर घेतलं तर एफ ब्लॉक एलिमेंट्स बॉटम ऑफ द पिरियोडिक टेबलला आहे. आणि टोटल एलिमेंट किती आहेत? 28 एलिमेंट्स आहेत एफ ब्लॉक. आणि लक्षात ठेवायचं, ऑल द 28 एलिमेंट्स आर मेटल्स. इथे नॉन मेटल नाही, कुछ फक्त मेटल्स असणार. कशामध्ये? 28 चे 28 एलिमेंट्स कशामधले? एफ ब्लॉक. याच्यामध्ये किती सिरीज आहेत? दोन. एक लॅन्थेनाइड आणि दुसरी कोणती सिरीज आहे? ऍक्टिनाइड. आता लॅन्थेनाइडचं सिरीजचं स्टार्टिंग असणार आहे सेरियम. आता जरी लॅन्थनम असला तरी लॅन्थनम हा एफ ब्लॉक एलिमेंट आहे. स्टार्टिंग कुठं? सेरियम. सेरियम किती? 58 टू Lu ल्युटोनियम 71 पर्यंत असणार आहेत याच्यामध्ये. आणि इथं असणार आहे थोरियम TH. आणि दुसरा काय असणार? TH टू La पर्यंत, लार्हॅन्सियम पर्यंत एलिमेंट कोणामध्ये असणार? ऍक्टिनाइड सिरीज मध्ये असणार आहे. आता आपण डी ब्लॉक एलिमेंटला काय म्हटलं होतं? ट्रान्झिशन एलिमेंट म्हटलं होतं. ट्रान्झिशन एलिमेंट. ट्रान्झिशन एलिमेंट का म्हटलं तर तिथे असणार आहे n-1 डी ऑर्बिटल. म्हणजे पेनॅन्टिमलेट सेल होती. कोणती सेल होती? पेनॅन्टिमलेट सेल. कशामध्ये होती? डी ऑर्बिटल मध्ये. इथे असणार आहे अँटी पेनॅन्टिमलेट. कोणते असणार आहे? अँटी पेनॅन्टिमलेट सेल. कोणती आहे? अँटी पेनॅन्टिमलेट सेल आहे. कोणती? n-2 f ऑर्बिटल. कोणती असणार आहे? n-2 f ऑर्बिटल. तिथे n-1 डी होती. इथे n-2 f ऑर्बिटल आहे. त्याच्यामध्ये f. आणि तिथे आपण ट्रान्झिशन एलिमेंट म्हटलं होतं. तर f ब्लॉकला आपल्याला काय म्हणायचं आहे? दोज एलिमेंट्स आर कॉल्ड as. काय असणार आहे? इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. याला कोणते म्हणणार आपण?
इनर ट्रान्झिशन इलेमेंट्स असणार आहे कशामध्ये एफ ब्लॉक इलेमेंट्सला लक्षात येतंय का इंटर किंवा इंटर अँटी पेनॅन्टिलेट सेल एनर्जी असणार आहे n-2f ऑर्बिटल आणि याच्यामध्ये किती सिरीज आहेत दोन आणि इथे आणखी एक इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन इसके ऊपर सवाल भी आ चुका है सीटी के लिए भी आया हो नीट के लिए भी आया है तो क्या है जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन इसका n-2 f 1 to 14 n-2 f 1 to 14 दूसरा n-1 बोलो इथे असणार d 0 या 1 आणि दुसरा असणार आहे ns2 this is the main general electronic configuration of a block element कोणाचा आहे जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ a block element आता a block जर कन्सिडर केलं तर a block मध्ये एक आहे कोणती सिरीज लॅन्थेनाइटचं असणार आहे आता लॅन्थेनाइट सिरीज जर घेतलं तर आपल्याला इथे 4f येतं लॅन्थेनाइट कसं असणार आहे 4f 1 to किती 14 त्याच्यानंतर काय असणार आहे 5d 0 to 1 त्याच्यानंतर काय असणार आहे 6s2 हे कोणाचं लॅन्थेनाइट आणि इथे असणार आहे ऍक्टिनाइड सिरीज असेल तर काय असेल 5f 1 to 14 त्यानंतर इथे काय असणार आहे 6d 01 असणार आहे आणि त्याच्यानंतर काय असणार आहे 7s2 किती असणार आहे 7s2 दिमाग में आया दिस इज द electronic configuration of actinide series this is the electronic configuration of a lanthanide series this is the some general information or general introduction of a block element की एक ब्लॉक मध्ये आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं स्टार्टिंगला आता आपल्याला कंटिन्यूस करायचा आहे कोणता लॅन्थेनाइड सिरीज कंटिन्यूस करायचे तोपर्यंत एवढा स्क्रीनशॉट मारून घ्या ओके तो देखो जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लॅन्थेनाइड नेक्स्ट पॉइंट आपल्याला पाहायचा आहे कोणता आता लॅन्थेनाइड सिरीज पाहिला आपण लॅन्थेनाइड कडून स्टार्ट आहे सेरियम टू कुठे असणार आहे LU कुठे असणार आहे LU याने 58 टू 71 किती एलिमेंट्स आहेत 14 एलिमेंट्स हे सारखं सांगण्यात मी मज्जा नाही वाटत झालंय आता ते काय म्हणतो जनरल कॅरेक्टरिस्टिक्स आर सिमिलर टू ट्रान्झिशन मेटल की याच्या बऱ्याचशा जनरल कॅरेक्टरिस्टिक्स कोणाच्या असणार आहेत डी ब्लॉकच्या सिमिलर टू द ट्रान्झिशन एलिमेंट याने दॅट इज डी ब्लॉक एलिमेंट आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कन्सिडर करते काय द एनर्जी ऑफ 5d and 4f ऑर्बिटल आर नियरली सिमिलर 4f आणि 5d जवळजवळ सारखीच आहे and thus their filling shows a certain irregularities की इथे फिलिंग होताना काही काय असणार आहे सर्टन इरेग्युलरिटीज आपल्याला काय मिळतात पाहायला मिळणार आहेत मग आता याच्यामध्ये आपल्याला पाहायचंय कोणता लॅन्थनम सेरियम प्रेसोडियम निओडायनियम प्रोमेथियम सॅम्ब्रियम युरोपियम गॅडोलियम टेर्बियम डॅस्टियम होलियम इर्बियम थिल्थुलियम इटाडियम आणि लुटेट्रियम ये सभी एलिमेंट है इसको याद कैसे रखना है तो देखो यहाँ पे क्या याद रखना है लाल दुपट्टा क्या याद रखना LA का मतलब क्या है लाल दुपट्टा याद क्या रखना है लाल दुपट्टा आपके पास जो भी दुपट्टा होता है वो कैसा रहता है रेड रहता है ना लाल दुपट्टा सीने पर नदिया क्या है सीने पर नदिया प्रेम से देखो सीने पर नदियां प्रेम के समय प्रेम से नहीं यहाँ पे क्या है प्रेम की समय
की प्रेमाचा समय. कोणाच्या समय? प्रेमाच्या समय. बघा, लाल दुपट्टा सीने पर नदियां प्रेम की सामाई. समझ में आया? यू क्या? प्रेम की समय यू और गदगद कैसा रहता है? गद गद. हाँ, यू गदगद. क्या बात कर रहा है? यू गदगद तब दिल हुआ आरे. क्या? गदगद तेरे तेरे तब. समझ में ना? क्या 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 चल रहा है? क्या क्या चल रहा है? यू गदगद तब क्या है? यहां पे तब है. यहां पे क्या लिखना है? तब. तब क्या है? आगे दिल हुआ आरे. दिल हुआ क्या? आरे. आरे. थुलियम एट्टेडियम ल्यूटेडियम के लिए क्या? तुम यादों लुटाओ. क्या? तुम यादों लुटाओ. लुटाओ सर, अच्छा लिखो, लुटाओ. ओके, याद रखो. कैसा याद रखना है? लाल दुपट्टा सीने पर नदिया. क्या? लाल दुपट्टा सीने पर नदिया प्रेम की समाई. प्रेम की समाई यू गदगद. यू गदगद तब दिल हुआ आरे. तुम्हें यादें लुटाओ. अरे तुम यादें लुटाओ. एक याद रखने का एक तरीका है. आप अलग तरीके से भी याद रख सकते हैं. मुझे कोई भी प्रॉब्लम नहीं है. आपको क्या प्रॉब्लम होगी? आपको जैसे याद रखना है वैसे याद रखो. और भी लगेगा तो अलग भी बना सकते हैं. कुछ नहीं है यहाँ पे. तो देखो, लैंथनम. लैंथनम यहां पे हम यूज करेंगे एक्स की. कौन सा यूज करने वाले? एक्स. तो एक इनर्ट गैसेस से लैंथनम की कहानी क्या है? इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन हमें लिखना है. यहां पे कैसा आएगा? यहां पे आता है 4f05d16s2. क्या आया? 4f05d1. यानी इसके f ऑर्बिटल में इलेक्ट्रॉन है या नहीं? नहीं. f ऑर्बिटल में इलेक्ट्रॉन नहीं है, इसीलिए ए या ब्लॉक में भी नहीं आएगा. ए ब्लॉक में भी नहीं आएगा. समझ में आ रहा है? तो देखो, सीरियम. सीरियम का क्या होगा? Xe 4f1 5d क्या 4f1 लगाएंगे या 5d 4f2 लगाएंगे? बोलो जल्दी. यहां पे कहानी क्या हो जाती है? यहां पे कहानी क्या हो जाती है? सेम कहानी 4f1 5d1 6s2, मगर यहां पे चेंजेस है pr में. Xe डायरेक्टली 4f3 5d0 6s2. ओके. NB में Xe 4f4 5d0 6s2. यहां पे Xe 4f क्या 5d0 6s2. SM में Xe बोलो 4f क्या 6 5d0 6s2. यहां पे एरोप्लेन में Xe 4f7 5d0 6s2. मगर गैडोलियम में चेंजेस है. क्या गैडोलियम में चेंज है? यहां पे Xe 4f7 5d1 6s2. ऐसा क्यों? असं का झालं हे? क्योंकि यहां पे 4f7f ऑर्बिटल क्या कर रहा है? हाफ फिल स्टेबिलिटी शो कर रहा है. क्या कर रहा है? हाफ फिल स्टेबिलिटी शो कर रहा है, इसलिए ये चेंज हो गया. बाकी का कहानी सेम. Xe 4f कितना? ये अंदर एक और 9 5d0 6s2. यहां पे Xe 4f10 5d0 6s2. यहां पे Xe बोलो 4f11 5d0 6s2. यहां पे Xe 4f12 5d0 6s2. यहां पे देखो कहां तक आए.
12 13 ये वाला Xe4F 13 5D0 6S2 त्यानंतर ए वाला क्या Xe4F 14 5D0 6S2 और लास्ट वाला क्या रहेगा Xe4F 14 5D1 6S2 लास्ट में भी डी में क्यों यहां पे भी क्या हो रहा है फुलफिल स्टेबिलिटी शो हो रही है कौन सी स्टेबिलिटी फुलफिल स्टेबिलिटी कौन सी स्टेबिलिटी फुलफिल दिस इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ पॅन कोणाचं असणार आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ पॅन लैंथेनाइड सीरीज कौन सी चेंज कहां पे मिल रहा है आपको विच कंडीशन पे चेंज मिल रहा है आपको एक तो आपको सेरियम में चेंज मिल रहा है दूसरा जीडी में चेंज मिल रहा है और तीसरा कहां पे चेंज मिल रहा है एलयू में चेंज मिल रहा है यहां पे इन तीनों में भी इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन क्योंकि यहाँ पे 4F0 होने वाला है +3 ऑक्सीडेशन में यहाँ पे 4F7 होने वाला है और यहाँ पे 4F14 होने वाला है फुलफिल स्टेबिलिटी कवर होने वाली है इसलिए एक कहानी दिखाई देगी आपको याद है यहां तक समझ में आया दिस इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन चेंज कहा है यहाँ पे देखो यहाँ पे क्या है हाफ फिल स्टेबिलिटी और यहाँ पे फुलफिल और यहाँ पे क्या है लास्ट वाली एक चेंजेस है कहानी तो यहाँ पे क्या है फुलफिल स्टेबिलिटी दिखाई देगी समझ में आए यहां तक तो ये जल्दी स्क्रीनशॉट लगा दो आगे यही मैं आपको ये रख के आपको आगे वाला पार्ट बताने वाला हूं कौन सा ऑक्सीडेशन स्टेट आगे वाला एक पॉइंट आप लगा सकते हैं नया हेडिंग या तो यहां पे भी लिख सकते हैं आप OS ऑक्सीडेशन स्टेट तो एक याद रखना कि ऑक्सीडेशन स्टेट जनरल ऑक्सीडेशन स्टेट +3 सबको लगा दो +3 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 यहां तक यहाँ पे भी +3 यहाँ पे भी +3 यहाँ पे भी +3 यहाँ पे भी +3 और +3 जनरली +3 और लास्ट में भी +3 दिस इज द जनरल ऑक्सिडेशन स्टेट ऑफ कोणाची असणार आहे जनरल ऑक्सिडेशन स्टेट ऑफ कोणाची लॅन्थेनाइड सीरीजची किती +3 आता काहींच्या ऑक्सिडेशन स्टेट चेंजेस होणार इथे चेंज आहे का आता याच्यामध्ये आणखी एक असणार आहे +4 पण असू शकते कारण हे दोन एक आणि हा जर गेला तर किती ऑक्सिडेशन स्टेट दाखवू शकतो ते +4 दाखवणार आहे किती दाखवू शकते +4 आणखी दुसऱ्याची पण काय असणार आहे इथे जर कहाणी गेली तर याच्यामध्ये पण +4 असेल याच्यामध्ये एक्स्ट्रा एक +2 आणि +4 पण ऑथर ऑक्सिडेशन स्टेट काय केले जातात शो केले जातात ओनली त्यानंतर PM61 वाला जो असणार आहे PM इट शोज द ओनली वन ऑक्सिडेशन स्टेट शोज करणार आहे त्याच्यानंतर ऑथर जे दोन असणार आहेत ए वाले कोणते SM आणि EU इट शोज द ऑथर ऑक्सिडेशन स्टेट इज ऑथर ऑक्सीडेशन स्टेट इज डिपेंड्स अपॉन देयर स्टेबिलिटी के ऊपर डिपेंड करेगा इसलिए ऑथर ऑक्सीडेशन स्टेट भी दिखाई दे रहा है समझ में आया तो जनरल ऑक्सीडेशन स्टेट आपको समझ में आई होगी तो आपको पता होगा कि क्या ऑक्सीडेशन स्टेट दिखाई दे रहा है +3 ऑक्सीडेशन स्टेट दिखाई इतना तो स्क्रीनशॉट लगा दो थोड़ा बहुत जो चेंजेस है मैं ऑक्सीडेशन स्टेट वाला आपको बता रहा हूं चलो ऑक्सीडेशन के स्टेट में थोड़ा सा आगे जाके देखेंगे सोचेंगे काय ऑक्सीडेशन स्टेट ऑफ कोणाचे आहे ए ब्लॉक काय द लॅन्थेनाइड हॅव +3 कॉमन ऑक्सिडेशन स्टेट लॅन्थेनाइड सीरीज मध्ये पाहतोय अँड ऑथर +2 आणि काय दाखवत आहेत +4 ऑक्सिडेशन स्टेट जनरली +3 इज कॉमन ऑक्सिडेशन स्टेट आहे पण काहीची +2 आणि +4 पण दाखवले आल्सो एक्झिबिटेड बाय द सेम ऑफ द
इलेमेंट्स एकाच इलेमेंटची वेगळी पण दाखवू शकतो. Thus oxidation state are stable only those cases 4F0, 4F7, 4F14 खूप स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट असणार. फॉर एक्झाम्पल Ce4 प्लस 4F0 स्टेबल एंड Tb4 प्लस 4F क्या है यहाँ पे 4F0 हे पण इथे काय असणार आहे स्टेबल. Tb ची काय असणार आहे 4F किती राहील इथे 4F7. Tb जर कन्सिडर केला तर Tb ची काय आहे Tb बोलो Tb तो क्या बात कर रहा है यहाँ पे Tb का क्या है प्लस यहाँ पे 7 हाफ फेल यहाँ पे EU2 प्लस क्या 7 अपील स्टेबिलिटी Y2 प्लस 4F14 आर स्टेबल +2 +4 ऑक्सिडेशन स्टेट कसे असणार आहे स्टेबल अँड टेंड्स टू रिवर्ट द मोर स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट ऑफ अ +3 बाय लॉस और गेन ऑफ एन इलेक्ट्रॉन. मग +3 तर आपली जनरल ऑक्सिडेशन स्टेट आहे तिथे इलेक्ट्रॉन लॉस किंवा काय होतील गेन होतील. +3 स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट शो करण्यासाठी तर इथे काय लॉस और गेन. फॉर एक्झाम्पल E2 प्लस अँड Y2 प्लस काय असणार आहे आयन्स आर गुड रिड्युसिंग एजंट इन अ सोल्यूशन while C4 plus and Tb4 plus etc. are a good oxidizing agent. ओके आज का लेक्चर यहाँ पे खत्म कर देता हूँ बाकी का पार्ट नेक्स्ट लेक्चर में देख लो.